बातमी मुंडवा जमीन गैरव्यवहार प्रकरणामध्ये पार्थ पवार यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे। एफआयआर मध्ये पार्थ पवारांचं नाव का नाही असा सवाल मुंबई हायकोर्टाने पुणे पोलिसांना केला आहे। मुंबई उच्च न्यायालयामध्ये घाई न येण्याची काय गरज होती अशी विचारणा सुद्धा कोर्टाने केली आहे। तर पुढील तपास सुरू असल्याचं पुणे पोलिसांनी कोर्टामध्ये उत्तर दिलं आहे। तर पार्थ पवारांवर गुन्हा का दाखल नाही असा सवाल हायकोर्टाने केलाय। मीडिया कंपनी जमीन गैरव्यवहार प्रकरणामधील आरोपी शीतल तेजवानीकडून मुंबई हायकोर्टामध्ये याचिका दाखल करण्यात आली आहे। संबंधित प्रकरणामध्ये शीतल तेजवानीकडून सेशन कोर्टातही अर्ज दाखल करण्यात आलाय। पण त्यावरच्या सुनावणीच्या आधीच तेजवानीला मुंबई हायकोर्टामध्ये येण्याची गरज का होती असा सवाल कोर्टाने केला। तुम्ही याचिका मागे घ्या नाहीतर दंड होईल असे निर्देश हायकोर्टाने तेजवानीच्या वकिलांना दिले आहेत। त्यानंतर तेच प्रकरण आहे का ज्या प्रकरणामध्ये अजित पवारांचा मुलगा आहे असा सवाल कोर्टाने केला। हायकोर्टाच्या सवालावर सरकारी वकिलांनी होकार दिला। त्यावर अजून पार्थ पवारांवर गुन्हा का दाखल केला नाही असा सवाल कोर्टाने केलाय। शरद पवार यांच्या घरी आज स्नेहभोजनासाठी अजित पवार आणि प्रफुल्ल पटेल जाणार आहेत। शरद पवारांचा 12 तारखेला वाढदिवस आहे। या निमित्तानं आज स्नेहभोजनाचं आयोजन करण्यात आलंय। यावेळी दोन्ही राष्ट्रवादीचे नेते एकत्र येणार आहेत। अजित पवार प्रफुल्ल पटेल या कार्यक्रमासाठी उपस्थित राहण्याची शक्यता आहे। शरद पवारांनी स्वतः प्रफुल्ल पटेलांना निमंत्रण दिलंय। तर विधानसभेमध्ये जयंत पाटील आणि शंभूराज देसाई यांची जुगलबंदी पाहायला मिळाली। 1 नंबरचा माणूस 2 नंबरला जाऊन बसला हा महाराष्ट्राचा तोटा जयंत पाटलांनी फडणवीसांसह शिंदेंनाही टोला लगावला। तर आम्ही 1 नंबर 2 नंबर अदलीबदली करत असतो असं देसाईंनी म्हटलंय। लाडक्या बहिणींच्या मुद्द्यावरून जयंत पाटलांनी शिंदेंना टोला लगावलाय। लाडकी बहीण योजनेमुळे सरकार आलं पण त्यावेळी मुख्यमंत्री असलेले एकनाथ शिंदे आता 2 नंबरला गेले असा टोला जयंत पाटलांनी लगावला। आमचा लाडक्या बहिणीला पाठिंबाच आहे, आमचा एकनाथ शिंदे नाही पाठिंबा आहे। काय प्रॉब्लेम नाही ना बघा। त्यामुळं सगळ्यात राज्य सरकार तुमचं येण्यात फायदा झाला लाडक्या बहिणीचा, पण 1 नंबरचा आमचा माणूस 2 नंबरला जाऊन बसला हा तोटा महाराष्ट्राचा मोठा झालेला आहे। अध्यक्ष महोदय, एकनाथ शिंदे साहेब असल्याच लोकांनी तुमचं नुकसान केलेलं आहे। एकनाथ शिंदे साहेब असल्याच लोकांनी तुमचं नुकसान केलं, तुम्हाला ते सारखं समजावून सांगतायत, काय हरकत नाही। 1 नंबर हा 1 नंबरच असतो, 1 नंबर हा 1 नंबरच असतो। 2 नंबरला देसाई शंभूराजे काय म्हणतायत की 1 नंबरचा 2 नंबर जाईल तर 2 नंबरचा 1 नंबरही जाऊ शकतो। हे आता 1 नंबर इथं नाहीये म्हणून असं तुम्ही म्हणताय। त्यामुळे 2 नंबरचा माणूस 1 नंबरला जाणार आहे या 5 वर्षात, एवढं तुम्ही जाहीर करा। आमचं काही म्हणणं नाही। आमच्यामध्ये नंबर आमचे बदलत असतात, त्यामुळे आम्ही म्हणतोय असं नाही। स्वतः माननीय मुख्यमंत्री जे म्हटलेत की आम्ही 1 नंबर 2 नंबर आमच्या अदली बदली करत असतो। लाडक्या बहिणींचं अनुदान 2100 रुपये करणार का असा सवाल पटोलेंनी केला। त्यावर योग्य वेळी 2100 रुपये देणार असं उत्तर शिंदेंनी दिलं। या पद्धतीनं जे काही आता याच्यामध्ये अफरातफर झाली असं तुम्हीच मान्य करताय। भूमिका कोणालाही वाचवायचं नाहीये, जो दोषी असेल त्याच्यावर कारवाई होणार आहे। त्यामुळे या संदर्भात आतापर्यंत केलेली कारवाई आणि पुढे काय कारवाई होणार आहे याची सगळी माहिती ही आम्ही माननीय उच्च न्यायालयाला देऊ। महानगरपालिका निवडणुकीमध्ये तिन्ही पक्ष आता एकत्र लढणार आहे। म्हणजे गेल्या आठवड्यामध्ये किंवा काही दिवसामध्ये जो राडा झाला त्यावरनं काहीतरी नवीन धडा घेतला समजायचं का? काही राडा नाही काही रोडा नाही, आम्ही एकत्रित आहोत, एकत्रित राहणार आहोत आणि शक्यतोवर सगळीकडे एकत्रित लढण्याचा प्रयत्न आम्ही करतो। काल एकनाथ शिंदे यांनी काल तुमच्या याच्यात शायरी म्हटली, कौतुकही केलं आणि अच्छी दोस्त आहे असं सांगितलं। ते नेहमीच माझं कौतुक करतात, मी त्यांचं कौतुक करतो। आम्ही मित्रच आहोत आणि दिलखुलास मित्र आहोत, त्याच्यामुळे मनात काही न ठेवता हे कौतुक आम्ही करतो। राहुल गांधी यांनी अभिमन्यू पवार यांना काल तुम्ही वेगळ्या शब्दामध्ये झापलंय, काय खरं झालं नेमकं? नाही, खरं म्हणजे झापलं हे म्हणणं अतिशय चुकीचं ठरेल। किंबहुना एक प्रकारे कालच्या प्रकरणात अभिमन्यू पवार यांच्यावर अन्याय झाला, कारण ते बोलले वेगळं मी ऐकलं वेगळं।
त्याच्यापूर्वी एका प्रकरणामध्ये कोणीतरी पुन्हा लाडकी बहीण योजनेवर प्रश्नचिन्ह उभं केलं होतं, म्हणून मी त्याच्यावर बोललो होतो. आणि अभिमन्यू पवार असं म्हणाले की लाडक्या बहिणींची पोरं ही अवैध दारूकडे जात आहेत. माझ्या ऐकण्यात काही वेगळं आलं आणि म्हणून मी त्या ठिकाणी म्हटलं की लाडक्या बहिणींवर तुम्ही आक्षेप घेऊ नका. त्यांनी लाडक्या बहिणींवर आक्षेप घेतला नव्हता, पण दुर्दैवाने ते मी म्हटल्यामुळे सगळ्या चॅनलनी चालवलं, अभिमन्यू पवारला झापलं. मी त्यांना बिलकुल झापलेलं नाही. माझा गैरसमज झाला होता. त्यांनी योग्य मुद्दा मांडला होता आणि विशेषतः महिलांच्या करता अवैध दारू हा एक महत्त्वाचा मुद्दा आहे. त्यांच्याकडे त्यांनी तो प्रश्न देखील माझ्या लक्षात आणून दिला आणि अतिशय कडक कारवाई करायला मी सांगितलं. आर्वीमध्ये एक ड्रग्जचा साठा सापडलेला आहे. पोलिसांनी कारवाई केली आहे. म्हणजे तिथले स्थानिक आमदार सुमित ठाकरे यांनी पोलिसांवर टीका केली की पोलिसांचं दुर्लक्ष राहतं, त्यामुळे अशा प्रकारे प्रमाण वाढत आहे. सुमित वानखेडे मला देखील येऊन भेटले आणि निश्चितपणे याची अजून सखोल चौकशी करावी लागेल. याचं कारण इतका मोठा साठा हा जर त्या ठिकाणी सापडत असेल तर स्थानिक जे पोलीस आहेत ते नेमकं त्या ठिकाणी काय करतायत हा प्रश्न निर्माण होतो, जो सुमित वानखेडेंनी निर्माण केलेला आहे. त्याची चौकशी केली जाईल. राहुल गांधी जी अभी जर्मनी की यात्रा पे जा रहे हैं, सत्र चलते हुए को छोड़ के जा रहे हैं. देखिए, राहुल गांधी जी सत्र में रहे या न रहे इससे कोई फर्क पड़ता नहीं, क्योंकि उनका एजेंडा तय है. रोज संविधान का अपमान करना, संविधान ने जो व्यवस्थाएं खड़ी की है, जो संस्थाएं खड़ी की है, उसका अपमान करना. देश में संवैधानिक संस्थाओं का अपमान करते और देश में जाकर देश की बदनामी करते. जर्मनी जाएंगे तो वापस अपने देश की बदनामी करेंगे, हमारे लोकतंत्र की बदनामी करेंगे. इसलिए मुझे ऐसा लगता है कि उनसे कोई बहुत अपेक्षा ही नहीं है. राहुल गांधी ने ये भी कहा है छत्रपती संभाजी महाराज भोसरी जमीन व्यवहार प्रकरणामध्ये त्यांनी दोषातून मुक्तता करावी यासाठी मागणी केली होती, पण तसं झालं नाही. मी अजून त्या संदर्भातला काय निर्णय आला तो बघितलेला नाहीये. मी पण तुमच्या म्हणजे टिकरच वाचलं असं काहीतरी आहे म्हणून, त्यामुळे त्याच्यावर पूर्ण माहिती घेतल्याशिवाय बोलणं योग्य नाही. राहुल गांधी ने ये भी कहा है बिबटचा वावर वाढत आहे. पूर्ण संपूर्ण राज्यात विविध ठिकाणी होत आहे. आज पारडीसारख्या भागात दुसऱ्यांदा बिबट आला आणि सगळ्यात दुर्दैवाची गोष्ट म्हणजे पुरेसे साधन नव्हते वन विभागाच्या कर्मचाऱ्यांकरता सुरक्षेच्या दृष्टीने. आणि सगळ्यात महत्त्वाचं, जी गाडी घेऊन जात होती बिबटला ती सुद्धा पडलेली, नंतर दुसऱ्या गाडी शिफ्ट करावं लागली. पहिल्यांदा तर जो काही बिबट आला आणि काही लोक जखमी पण त्याच्यात झाले आहेत, त्या लोकांच्या प्रति आमची संवेदना आहे. त्यांच्यावर उपचार चाललेले आहेत. पण राज्याच्या विविध भागामध्ये जो काही बिबट्याचा एक प्रादुर्भाव आपल्याला पाहायला मिळतोय, त्या संदर्भात वन विभागाने आता काम सुरू केलेलं आहे. जवळपास मला असं वाटतं 22 बिबटे आत्तापर्यंत पकडलेले आहेत. मोठ्या प्रमाणात ट्रॅप्स लावलेले आहेत आणि आपण रेस्क्यू सेंटरचं काम हाती घेतलं आहे. एकदा हे रेस्क्यू सेंटर तयार झाले की मग बिबट पकडण्याचा वेग आपल्याला वाढवता येईल. आणि आज जी काही एक त्यांची संख्या वाढली आणि विशेषतः जो जंगलातला बिबट आहे त्याच्यापेक्षाही जो शेतातच जन्माला आला, जो उसातच जन्माला आला असा जो बिबट आहे हा जास्त शहराकडे येतो. आणि म्हणून त्या सगळ्यांना पकडून त्यांना रेस्क्यू सेंटरमध्ये नेणं या दृष्टीनं आता आपण कारवाई करतोय. थोडा कालावधी त्याला लागेल. तोपर्यंत या ज्या काही समस्या येत आहेत त्याच्यावर इफेक्टिव्ह आपण उत्तर शोधतो. नाना पटोले बोलले की रवी भवनला मंत्री गरीब खाना समजतात, त्यामुळे तिथे न राहता हॉटेलमध्ये जास्तीत जास्त मंत्री राहणं पसंत करतात. आता मला या संदर्भात माहीत नाही. मला तर असं वाटतं की बहुतांश मंत्री हे रवी भवनमध्येच राहत आहेत आणि रवी भवन बिलकुल गरीब खाना नाही आहे. आणि नाना भवनची काही तक्रार असेल आणि काही रवी भवनमध्ये सुधारणा करायची असेल ती पण आपण करू. बहुतांश मंत्री हॉटेलमध्ये राहायला निवडणूक आयुक्तांना पदापासून दूर केलं पाहिजे, निवडणूक आयुक्तांना पदापासून दूर केलं पाहिजे अशी मागणी नाना पटोले यांनी केली. मला असं वाटतं की असे निवडणूक आयोगाचे काही निर्णय आम्हालाही मान्य नाहीत. मी पण त्याच्यावर टीका केलेली आहे. मलाही वाटतं की निवडणुका पुढे नेणं हे अयोग्य होतं आणि विशेषतः मुंबई हायकोर्टाच्या औरंगाबाद खंडपीठाने अतिशय स्पष्टपणे त्याच्यावर टीका केलेली आहे की निवडणुका पुढे न्यायला नको होत्या. पण ठीक आहे, त्यांनी तो निर्णय घेतला. जे काही बोनाफाईड निर्णय आहेत तेवढ्या निर्णयांकरता त्यांना पदावरनं हटवून द्या अशा पद्धतीची मागणी करणं हे मला असं वाटतं इट इज ओव्हर रिॲक्शन. त्यामुळे आमची तरी अशी कुठली मागणी नाही. आरएसएस सभी संस्थानों को अपने कब्जे में लेना चाहती है, ऐसा बयान राहुल गांधी ने दिया.
कि राहुल गांधी के बयानों पर अगर मैं बोलने लग गया तो इतना भी मैं खाली आदमी नहीं हूँ, इतना भी वक्त मेरे पास नहीं है, वो कुछ भी बोलते रहते। तो कोई आदमी अगर विचार करके इंटेलेक्चुअली बोले तो मैं उसके ऊपर जवाब दूंगा, पर ऐसी बकवास बातों पे क्यों जवाब दूं? थँक्यू. तर अभिमन्यू पवार यांना फटकारलं नाही, त्यांनी महत्त्वाचा मुद्दा मांडला होता, आपलाच गैरसमज झाला असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलेलं आहे. निवडणुका पुढे ढकलण्याचा निर्णय पटलेला नाही असं देखील स्पष्टपणे मुख्यमंत्री फडणवीसांनी म्हटलंय.